लाडकी बहीण योजनेसाठी निधीची जमवाजमव करताना राज्य सरकारची दमछाक होत असल्याचं पाहायला मिळतंय। आता आदिवासी विकास विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याचं समोर आलंय। सामाजिक न्याय विभागाच्या पाठोपाठ आता आदिवासी विकास विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेवर वळवल्यानं नाराजी व्यक्त केली जाते, तर विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय। बघूया सविस्तर। लाडकी बहीणच्या निधीची जमवाजमव करताना सरकारची दमछाक। आदिवासी विकास विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला। ₹357 कोटी लाडक्या बहिणींसाठी वळवले। महायुती सरकारची महत्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, या योजनेसाठी निधीची जमवाजमव करताना सरकारची दमछाक होताना दिसते। कारण सामाजिक न्याय विभागापाठोपाठ आता आदिवासी विकास विभागाचा निधीही लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आलाय। आदिवासी विकास विभागाचा तब्बल ₹357 कोटी 70 लाखांचा निधी वळवण्यात आलाय, असा शासन निर्णय आदिवासी विभागाकडून जारी करण्यात आलाय। हा निधी लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्यापोटी दिला जाणार आहे। आदिवासी विकास विभागाचा निधी वळवल्यानं विरोधकांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलंय। एका योजनेला चालवण्यासाठी किती योजनांचा बळी दिला जाणार आहे आणि अजून किती खात्यांचे पैसे इकडे वळते केले जाणार आहेत, यावर शासनाला जाब द्यावा किंवा कोणाला तरी आपण बांधील आहोत असे अजिबात वाटत नाही का? महिलांना आश्वासन तुम्ही दिलात आणि निवडून आल्यानंतर वाक्य बदलताय, हा केवढा निलाजरेपणा आहे। मला वाटतं अशा सरकारला महिलांनी आता ओळखून घेतलंय। पुढच्या प्रत्येक इलेक्शनला महिला ज्या आमच्यासाठी लढतात, ज्या आमच्या बरोबर आहेत, त्याच्यासाठी महिला मतदान करतात। तर आदिवासी विभागाला निधी कमी पडणार नाही आणि आदिवासींची कोणतीही योजना बंद पडणार नसल्याचा विश्वास आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी व्यक्त केला आहे। आदिवासी विभागाची कुठलीही योजना बंद पडणार नाही। आदिवासी विभागाअंतर्गत कुठलाही जो प्रकल्प हाती घेतला त्या प्रकल्पाला निधी कमी पडणार नाही। त्यामुळे आदिवासी विभागाचा निधी इतरत्र गेला किंवा काय जे याच्यावर जे चिंतन सुरू आहे त्याच्यापेक्षाही आदिवासी विभागाला कुठल्या प्रकारचा निधी कमी पडणार नाही। एकीकडे आदिवासी विकास विभागाकडून निधी वर्ग केल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय, तर दुसरीकडे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मात्र निधी वळवल्याच्या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलंय। हे समजत नाही कोण या बातम्या पेरतं, कोणाकडून या बातम्या येतात, कसा तरी संभ्रम समाजामध्ये तयार करतात। कशाला आदिवासी समाजाचे पैसे वळवता येतं? लाडक्या बहिणीचे जे योजनेचं बजेट हेड वेगळं आहे, आदिवासी समाजाच्या योजनाचं बजेट हेड वेगळं आहे, सामाजिक न्यायाचं वेगळं आहे। इकडनं तिकडं करता येत नाही। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने लाडकी बहीण योजना आणली। या योजनेचा महायुतीला मोठा फायदाही झाला। मात्र आता या योजनेच्या निधीची जमवाजमव करताना सरकारची कसरत होताना दिसते। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।